श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचे व्लॉग स्वामींच्या या यूट्यूब चॅनलवर। माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना। लवकरच 17 जुलैला एकादशी आहे। एकादशीचा उपवास तुम्ही केला नाही तरी चालेल, पण ही 14 कामे तुम्ही करू नका। हो मित्रांनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे कोणती ती 14 कामे आहेत ती तुम्ही करू नका। आषाढी एकादशीला मोठी एकादशी मानलं जातं। तिला महा एकादशी किंवा देवशयनी एकादशी असं देखील म्हटलं जातं, कारण या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो। म्हणजेच सृष्टीचे पालन करता भगवान विष्णू या काळात क्षीरसागरात आराम करतात अशी मान्यता आहे। हिंदू पंचांगानुसार आषाढ महिना सुरू झाला की अनेक सणांची सुरुवात होते। आषाढ महिना हा मराठी महिन्यातील चौथा महिना असून या काळात आषाढी एकादशीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात सर्वत्र साजरा केला जातो। आषाढ महिन्यात वारकरी संप्रदायासह अनेक भाविकांना वेळ लागते ते आपल्या विठू माऊलींच्या दर्शनांचे। त्यामुळे अनेक वारकरी दिंड्या, टाळ, मृदुंगासह पायी किंवा पालखीसह पंढरपुरात वारी करतात आणि पंढरपूरला दाखल होतात। आषाढ महिना हा अनेक गोष्टींसाठी पवित्र आणि शुभ मानला जातो। तर मित्रांनो, यंदा आषाढी एकादशीचा सण 17 जुलै 2024ला म्हणजेच बुधवारी असणार आहे। तिला देवशयनी एकादशी असंही म्हटलं जातं। या महिन्यात देवशयनी एकादशी झाल्यानंतर श्री विष्णू निद्रावस्थेत जातात। त्यामुळे पुढील 4 महिने कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज मानले जाते। तसेच त्यानंतर चातुर्मास सुरू होतो, आषाढ महिना सुरू होतो। आषाढ महिना हा पवित्र असल्याने रोज ब्रह्ममुहूर्तावर उठावे, तसेच रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावे। सकाळी गायत्री मंत्राचा जप जरूर करावा। श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्रही अवश्य म्हणा। या दिवशी सत्कार्यात वेळ घालवावा। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमः शिवाय, ओम रामदूताय नमः, ओम कृष्णाय नमः आणि ओम रामाय नमः या मंत्राचे नामस्मरण करावे। सूर्यदेवाला जल अर्पण करून सूर्यमंत्राचा जप करावा। तसेच आदित्य हृदय स्तोत्राचे पठण या काळात शुभ मानले जाते। देवी लक्ष्मी, श्री विष्णू आणि सूर्यदेवाच्या पूजेसाठी अत्यंत खास हा महिना मानला जातो। दान, यज्ञ, व्रत, देवदेवतांची पूजा आणि पितरांची पूजा करणे शुभ मानले जाते। या काळात पैसे, कपडे आणि धान्य दान केल्याने शुभ फले मिळतात। हा काळ अत्यंत पावन असला तरी या काळात शुभ कार्याचे मुहूर्त नसतात। तर या 4 महिन्यांच्या काळात देवाची अधिकाधिक भक्ती करावी असे सांगितले जाते। त्यामुळे या दिवशी काय करावे आणि काय करू नये याची माहिती करून घेणे फार गरजेचे आहे। तर मित्रांनो, काय करावे आणि काय नाही, व्रत पाळावे। या दिवशी भक्त उपवास करतात, भगवान विष्णूंची प्रार्थना करतात। तुळशीपत्र, भगवान विष्णूंना तुळशी फार प्रिय आहे असं मानलं जातं। त्यामुळे ज्या दारात तुळस फुललेली असते त्या घरात नारायणाचा वास नक्की असतो। त्यामुळे या दिवशी न विसरता भगवंतांना तुळशीपत्र अर्पण करावं। त्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते। अन्न, या दिवशी जे उपवास करत नाहीत त्यांनी तामसीन अन्न सेवन करू नये। मसालेदार मांस, मासे, अंडी, कांदा, लसूण खाऊ नये, यामुळे नकारात्मकता येते। मात्र वयस्कर किंवा लहान मुलं असतील तर त्यांनी धान्याचं सेवन करू शकता। दान, या दिवशी उपवास असो वा नसो, पण पैसे, वस्त्र, अन्न, पाणी याचे दान करायचे हवे। हे अत्यंत पुण्यकर्म मानलं जातं। ब्रह्मचर्य पालन, या दिवशी ब्रह्मचर्य पालन करायला हवे। संपूर्ण दिवस मंत्रजाप ताप करायला हवा। 1. एकादशीला घरातील झाडू फेकून देऊ नये। 2. एकादशीला केस कापू नये। 3. एकादशीला मौन व्रत बाळगावे किंवा कमी बोलावे। 4. कोणत्याही प्रकारची व्यर्थ लबाडी, कपट, कारस्थान करून कोणाला फसवू नये। 5. क्रोध करू नये किंवा कोणाचा अपमान करून कटू वचन बोलू नये। कोणाला दुखवू नये, आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असं वागू नये। 6. एकादशीला झाडाचे पान
तोडू नये. गळून पडलेली पानेच घ्यावीत. 7. मांस, कांदा, लसूण, पालेभाज्या, मसूर, नाचणी, उडीद, मध, तेल इत्यादीचे सेवन करू नये. 8. जुगार, निद्रा, पान खाणे, परनिंदा, कपट, चुगली करणे, हिंसा, मैत्रीत खोटं बोलणे, कुकर्मापासून दूर राहावे. 9. सत्य वचन बोलावे. 10. निंदकाशी बोलू नये. उलट श्रीहरी विष्णूंच्या नामस्मरणात वेळ व्यतीत करावा. 11. गोमातेची पूजा करावी. त्याचप्रमाणे अन्नदान करावे. 12. सर्व प्राणीमात्रांविषयी मनात दयाभाव ठेवावा. 13. एकादशी दिवशी कोणतेही काम करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप अवश्य करा. 14. कोणी दिलेले अन्न स्वतः ग्रहण करू नये. 15. तांदूळ खाऊ नये. या दिवशी भात किंवा तांदळाचे पदार्थ खाऊ नये, कारण एकादशीला भात खाणे वर्ज्य असते. 16. या काळात तामसीन पदार्थ, केस, दाढी, नखे कापण्यास मनाई आहे. एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीचे पाने तोडू नका. तसेच तुळशी, केळी, पिंपळ, कडुनिंब, वड या झाडांना हानी पोहोचेल असं काही करू नका. 17. धान्याचे सेवन करू नये. आजारी, व्यसन, मुलांना उपास करणे शक्य नसेल तर भात शिजवू नये. दुसरं काहीही त्यांना तुम्ही देऊ शकता. 18. बिछाण्यावर झोपू नये. मांस, मदिराचे सेवन करू नये. हिंसक वागणे टाळावे. झाडाचे पानं, फुलं तोडू नये. 19. विडा खाणे वर्जित मानले गेले आहे. या दिवशी विडा खाऊ नये. 20. आषाढी एकादशी झाल्यानंतर चातुर्मास सुरू होतो, त्यामुळे शुभ कार्य वर्ज्य केले जाते. त्यासाठी विवाह किंवा इतर कोणतेही शुभ कार्य करणे अवश्य टाळले पाहिजेत. 21. पावसाळा सुरू झाल्यामुळे शिळे अन्न खाणे टाळा. शिळे अन्न खाल्ल्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते व आजार पडण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. 22. या दिवशी काळे कपडे परिधान करणे आवश्यक टाळा. हे परिधान करू नका. तर मित्रांनो, अशी थोडीशी माहिती होती तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची होती. मी तुम्हाला ही माहिती व्हिडिओतर्फे पोहोचवली. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ.